शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे का जिथं जिथं भाऊसाहेब वागचौरे साहेबांना विरोध केला जाईल तिथं तिथं हा आमदार एक शिवसैनिक त्यांची ढाल म्हणून या मतदारसंघामध्ये उभा राहील त्यांच्या पाठीशी आमदार म्हणून. आता याच्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण म्हणण्यापेक्षा आज ज्याला त्याला जो तो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला अपेक्षा राहते आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलंय तर त्यांच्या ज्या काही कार्य असतं कामं असतात तर ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने निश्चितच कुठंतरी बंधनं आल्यानंतर मग त्यावेळेस मला वाटतं का अशा वेळेस त्या लोकप्रतिनिधीला असा कठोर निर्णय घेऊन सत्तेबरोबर येऊन विकास करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. आता भाऊसाहेब वागचौरे आहेत ते देखील आता उबाटा गटातून शिंदे गटात येत आहे. उबाटा गटाने इशारा दिलेला आहे की त्यांनी आम्ही रस्त्यावर फिरू द्या. नाही, ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आदरणीय भाऊसाहेब वागचौरे साहेब व त्यांच्यावर आलेले सर्व सहकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जी घटनेमध्ये तरतूद दिली आहे त्याचा परिपूर्ण हे करूनच ते आज शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेत. याचं आत्मचिंतन खरं तर ज्यांना ते सोडून आलेत, ज्या 6 खासदारांनी ज्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांना का सोडलं, संजय राऊतांना का सोडलं, याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण जर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या बरोबर असलेले सहकारी सोडून जात आहे तर निश्चितच कुठेतरी तुमच्यामध्ये कमी असेल, तुमच्यामध्ये उणिवा असेल. त्यामुळं आदरणीय जे आमचे शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे साहेब यांचं आम्ही स्वागत करतो आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे का जिथं जिथं भाऊसाहेब वागचौरे साहेबांना विरोध केला जाईल तिथं तिथं हा आमदार एक शिवसैनिक त्यांची ढाल म्हणून या मतदारसंघामध्ये उभा राहील त्यांच्या पाठीशी.